वाळू माफिया आणि गुंडाराज कोण चालवतंय हे दोन तालुके? श्रीरामपूर संगमनेरमधील गुन्हेगारीचं सत्य काय? मुख्यालयाच्या स्पर्धेतील शहरांची शांतता कशी भंगली? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरानंतर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि संगमनेर ही दोन महत्त्वाची शहरं. उत्तरेतील ही दोन्ही शहरं तशी जुनीच, ग्रामीण भागात बागायती आणि शहरात बऱ्यापैकी विकसित झालेली बाजारपेठ. जेव्हा जिल्हा विभाजनाचा विषय निघतो तेव्हा नवीन मुख्यालयासाठी या दोन्ही शहरांमध्ये स्पर्धा असते. संगमनेर तर राजकीयदृष्ट्याही प्रभावशाली. अशा या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या गुन्हेगारी वाढली आहे. भरदिवसा गँगवार, गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ले होण्याच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. श्रीरामपूरमध्ये जुन्या टोळी युद्धानं पुन्हा उचल खाल्ली आहे. अधूनमधून यात कोणा राजकीय पक्षाचे किंवा नेत्यांचे कार्यकर्ते अडकले की त्याला राजकीय रंग दिला जातो. कधी धार्मिक आणि कधी जातीयवादी रंगही दिला जातो. मात्र खरंच वाढत्या गुन्हेगारी मागील ही कारणं आहेत का? इथल्या गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर हा संघर्ष जुनाच आहे. त्याचा संबंध इथं बोकाळलेल्या अवैध धंद्यांशी आहे. बेकायदा वाळू उपशासह अनेक धंदे इथं फोफावलेत. त्यातील स्पर्धेतून हा संघर्ष होतो. धंद्यांना संरक्षण हवं म्हणून काही मंडळी राजकीय पक्ष किंवा नेत्यांच्या आश्रयाला गेली. त्यामुळं मग या संघर्षाला धंद्याऐवजी राजकारणाची लेबलं लावली जाऊ लागली. विकासाकडे वाटचाल करणाऱ्या आणि या शहरांतील ही वाढती गुन्हेगारी कोणालाही परवडणारी नाही. याच विषयावर आज चर्चा करणार आहोत. श्रीरामपूर हे पूर्वीपासूनच रेल्वेच्या नकाशावर असलेलं शहर. जुन्या काळात इथं MIDC झाली. कालव्याचं पाणी असल्यानं शेतीही बहरली. व्यापार व्यवसाय वाढले. पण याच शहरात अनेक वर्षांपासून जातीय आणि धार्मिक वादामुळे अस्वस्थताही आहे. राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या श्रीरामपूरला इतर तालुक्यांप्रमाणे ठोस नेतृत्व अद्याप मिळालेलं नाही. येथील कार्यकर्ते विविध पक्षात विभागले गेले. काही वर्षांपासून विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यातून अनेकदा बाहेरच्या नेत्यांना संधी मिळाली. स्थानिक नेतृत्व मात्र दाबलं गेलं. असं असताना श्रीरामपुरात अवैध व्यवसायही वाढत गेले. तालुक्यातून वाहणाऱ्या मोठ्या नद्यांमुळे वाळूचा व्यवसाय वाढला. लोकांनी अधिकृतपणे निविदा भरून व्यवसाय करण्यापेक्षा बेकायदा वाळू उपसा करण्यात भर दिला. त्यासाठी लागणारे गुंड आणि त्यांच्यासाठी शस्त्र असं सगळं ओघाने आलंच. व्यवसाय बेकायदा असला तरी त्यातही स्पर्धा आलीच. एका बाजूला पोलीस आणि प्रशासनाशी संघर्ष तर दुसरीकडं आपल्याच धंद्यातील स्पर्धकांशी संघर्ष. त्यातून हल्ले, मारामारी, गोळीबार अशा घटना वाढत गेल्या. धंद्यात टिकून राहण्यासाठी काहीही करून वर्चस्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू झाली. ज्याच्यावर जास्त गुन्हे, ज्याची टोळी मोठी, त्याचा धंदा सुरक्षित आणि मोठा अशी स्थिती निर्माण झाली. त्यातून धंद्यांना संरक्षण देणारी खंडणीखोरांच्या टोळ्याही तयार झाल्या. त्यांच्यातही संघर्ष आहेच. वर्चस्वाच्या लढाईतून किंवा जुन्या वैमनस्यातून स्थानिक टोळ्या भर रस्त्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार करणं किंवा तलवारी कोयत्यानं एकमेकांवर हल्ला करणं असे प्रकार वाढले. तरुण मुलांच्या हातात गावठी कट्टे, पिस्तुलं आणि धारदार शस्त्र सहज उपलब्ध झाली. व्यापारी, वीटभट्टी चालक, देशी दारू दुकानदारांचा चालक किंवा स्थानिक व्यावसायिकांना शस्त्र दाखवून लाखो रुपयांची खंडणी मागण्याच्या घटना वाढत गेल्या. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर होणारा बेकायदेशीर वाळू उपसा, अवैध दारू विक्री आणि जुगार यामुळे गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक रसद मिळत गेली. याच्याच जोडीला देशद्रोही आणि दहशतवादी कृत्यांनाही मदत करण्याचे प्रकार श्रीरामपुरात उघड झालेले आहेत. त्यांच्यातही संघर्ष होऊन खुनाच्या घटना घडल्या. अलीकडंच पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं श्रीरामपुरातील काही तरुणांची चौकशीही केली. म्हणजेच हे प्रकारही थांबलेले नाहीत. यामुळं सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. संगमनेरची स्थिती यापेक्षा वेगळी नाहीये. गेल्या काही काळापासून तालुका आणि शहर परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. गोळीबार, चोऱ्या, अंमली पदार्थांची तस्करी आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे या भागात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संगमनेर गोमांस तस्करीचंही मोठं केंद्र बनलंय. तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंमली पदार्थांच्या पैशासाठी तरुण चोरी आणि हाणामारीसारख्या गुन्ह्यांकडे वळलेत. संगमनेर तालुक्यातही बेकायदेशीर वाळू उपसा, बनावट दारूची विक्री आणि अनधिकृत कत्तलखान्यांसारखे अवैध धंदे सक्रिय आहेत. या अवैध व्यवसायातून होणाऱ्या पैशांच्या वादातून टोळ्या तयार होतात. पुढे त्यांचा उपद्रव सामान्यांना होतो.
त्यांचे राजकीय पडसाद उमटून वातावरण दूषित होतं. या दोन्ही तालुक्यांत गुन्हेगारी वाढण्याची प्रमुख कारणं जवळपास सारखीच आहेत. त्यांच्या जोडीला नेवासा तालुकाही आहे. मात्र अलीकडं तुलनेत तेथील गुन्हेगारी नियंत्रणात आली आहे, कारण प्रमुख टोळ्या आपसात संघर्ष करून संपल्यात. पण तेथील अवैध धंदे अद्यापही पूर्णतः बंद झालेली नाहीत. श्रीरामपूरची गुन्हेगारी पूर्वीपासूनच चर्चेत होती. संगमनेरमधील गुन्हेगारीला अलीकडंच वाचा फुटली, एवढाच काय तो फरक. आधी सांगितल्याप्रमाणे गुन्हेगारी टोळ्यांच्या अंतर्गत आणि आपसातील जुन्या वादामुळं सूडबुद्धीच्या भावना वाढल्यात. तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी आणि अंमली पदार्थांचं किंवा दारूचं वाढतं व्यसन यामुळं तरुण वर्ग लवकर गुन्हेगारीकडे आकर्षित होतो. क्षुल्लक कौटुंबिक कलह, मालमत्तेचे वाद किंवा रागाच्या भरात थेट खुनासारखे पाऊल उचलण्याची प्रवृत्ती वाढली आहे. शेजारील राज्यांमधून बेकायदेशीर मार्गानं गावठी कट्टे आणि काडतुस अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध होतात. यामुळं अल्पवयीन मुलांपर्यंत ही शस्त्र पोहोचलीत. भरदिवसा होणाऱ्या गोळीबारामुळं सर्वसामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गात भीतीचं सावट निर्माण होतं. घटना घडल्यावर त्याची माहिती पोलिसांना देण्यास किंवा साक्षीदार होण्यासही लोक घाबरतात. ज्या भागात कायदा आणि सुव्यवस्था ढासळते तिथं नवीन उद्योग किंवा व्यापारी गुंतवणूक करण्यास कचरतात. यामुळं शहराचा आर्थिक विकास थांबतो. अशीच शक्यता या दोन शहरांत निर्माण झाली आहे. येथील उद्योग आणि व्यापारी हे आता बोलून दाखवू लागलेत. शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुण गुन्हेगारीकडे वळल्यामुळं एका मोठ्या तरुण वर्गाचं भविष्य धोक्यात आलंय. संगमनेरमध्ये भर रस्त्यात होणाऱ्या चोऱ्या, 6वीतील मुलीवर झालेला ॲसिड हल्ला आणि गोळीबाराच्या घटनामुळं नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना आहे. भर रस्त्यात ॲसिड हल्ला केलेला आरोपी अद्याप पकडला गेला नाही, अशी तर तेथील व्यवस्था आहे. ही गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. श्रीरामपूरला अनेक वर्षांपासून अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे. थेट तालुका स्तरावर वरिष्ठ अधिकारी आणि जास्तीचे अधिकार उपलब्ध असूनही आत्तापर्यंत पोलिसांना यात यश का येत नाही? संगमनेरमध्येही उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत. तालुका आणि शहर अशी 2 पोलीस ठाणी आहेत. असं असूनही तिथंही गुन्हेगारी नियंत्रणात येत नाही. याचा अर्थ पोलीस हतबल असावेत का? त्यांच्यावर कोणाचा दबाव असेल की त्यांचाही या सर्व प्रकारांना छुपा पाठिंबा असेल? नवीन गुन्हे रोखण्यात यश येत नाही. जुन्या गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेवर लागत नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षा होऊन पोलिसांचा धाक निर्माण होत नाही. अशी तेथील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. राजकीय नेत्यांच्या बंदोबस्ताच्या निमित्तानं त्यांच्या मागं पुढं धावायचं, त्यांच्या पीएच्या सल्ल्यानं कामं करायची, असं जर पोलिसांचं धोरण असेल तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार? जिल्हा मुख्यालयापासून तुलनेत दूर असलेल्या या भागात अनेकदा काही अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारही पाहायला मिळाला. तर कधी राजकीय हस्तक्षेपामुळं कडक कारवाई झाली नाही. त्यातून या टोळ्या आणि त्यांची गुन्हेगारी वाढत गेली. स्थानिक पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेले कथित लागेबांधे किंवा काही प्रकरणांमध्ये पोलिसांचा नसलेला वचक यामुळे गुन्हेगारांचं मनोबल वाढतंय. काही टोळ्यांवर मकोकासारखे कडक कायदे लावण्यात तांत्रिक त्रुटींमुळे दिरंगाई होते. त्यातच अलीकडं अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निवडणुकांच्या कामांमधील व्यस्ततेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळं रान मिळालंय. हे जर पूर्वीपासून सुरू आहे तर सध्याच याची चर्चा का जास्त होते, असाही प्रश्न पडतो. त्याचे उत्तर अलीकडे झालेल्या निवडणुका, त्यातून झालेला राजकीय बदल, त्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या यातही आहे. गुन्हेगारी विश्वावर विविध बदलांचे पडसाद उमटत असतात. त्यांची ही घडी विस्कटते. ती पुन्हा पूर्ववत होण्याची अवस्था म्हणजे सगळे सेट होण्यासाठी जो काळ लागतो तो सध्या सुरू असल्याचं दिसतं. मधल्या काळात गुन्हेगारी घटना दाबून टाकण्याचे, गुन्हे दाखल न करता मिटवून टाकण्याचे प्रकार घडत. राजकीय संदर्भ आल्यावर असे करता येत नाही. उलट काही वेळा तर गंभीर स्वरूप होऊन घटना पुढे आणल्या जातात. यावर्षी पाऊस उशिरा आला, त्यामुळं नदीपात्र दीर्घकाळ कोरडं असल्यानं वाळूचा व्यवसायही जास्त काळ आणि जोमात चालला. त्याचाही हा परिणाम असू शकतो. वाळू, मुरुम, दगडखाणी असे गौण खनिजाचे बेकायदा धंदे या भागात नवीन नाहीत. त्यातील मंडळीच राजकारणातील छोट्या मोठ्या पदांवर आली. मोठ्या नेत्यांना मदत करीत स्वतःही मोठी झाली. एका बाजूला राजकीय महत्वाकांक्षा आणि दुसरीकडं आपला धंदा, या दोन्हींसाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. आणि हेच या
वाढत्या गुन्हेगारीचं मूळ कारण असू शकतं. अहिल्यानगर जिल्ह्यातील अन्य तालुके आणि ग्रामीण भागात अवैध धंदे आणि गुन्हेगारी नाही असं म्हणता येणार नाही. मात्र गेल्या काही काळापासून श्रीरामपूर आणि संगमनेरमधील गुन्हेगारी अचानक मोठ्या स्वरूपात समोर आली आहे. या दोन्ही शहरांची प्रगती आणि नावलौकिकास बाधा आणणारी ही गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे. तसं नेतृत्व आणि धडाडीचे पोलीस अधिकारी त्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.